नमस्कार मित्रांनो, आपण नासाव दर्शनच्या सहलीवर आहोत. सायंकाळी आमची मंडळी बोटीवरील विविध डेकची टहळणी करण्यासाठी बाहेर पडली. काही जोडपे स्विमिंग कॉस्ट्यूम परिधान करून 11व्या डेकवरील पोहण्याच्या तलावाकडे गेली. तिथे निळाशार चमकणाऱ्या स्वच्छ पाण्याचा तलाव सर्वांचे ध्यान आकर्षित करीत होता. त्याला जोडूनच 2-3 जॅकुझी स्टेशन्स होती. जॅकुझीच्या गरम झोतात ती झोडपे धुंद पडून डोळे मिटून सहवासाचा आनंद उपभोगताना दिसत होते. आम्हाला मात्र तेथील गर्दीमुळे जॅकुझीमध्ये जावेसे वाटले नाही. दुसरे गर्दीचे ठिकाण म्हणजे डेकवरील कसिनो रॉयल. इथे लास वेगासच्या धर्तीवर हौशी मंडळी विविध खेळात गर्क असलेली सातत्याने दिसायची. आमची मंडळी नेहमीच्या शिरस्त्यानुसार काय चाललंय नुसतं बघूया तरी असे म्हणत भोवती कोंडाळे करून केवळ बघण्यातच आनंद समेटताना दिसत होती. त्यामध्ये मी देखील सामील होतो. एकदा 2009च्या अमेरिका भेटीत काही डॉलर हरल्यानंतर मी कानाला खडा लावला आणि पुन्हा त्या नादात पडलो नाही. क्रूजवर एक अद्ययावत थिएटर होते. त्याचे नाव होते दी कोरस लाईन थिएटर. येथे दररोज वेळापत्रकानुसार संगीत, नृत्य, गायन, मिमिक्री असे विविध कार्यक्रम चालू असत. बोटीवर भटकताना आपला सी पास नेहमी सोबत बाळगावा लागतो. बोटीवरील ते एक पेमेंट कार्ड असतं. सी पास नसेल तर बोटीत प्रवेश करणे अथवा बोटीतून बाहेर पडणे शक्य होत नाही. आमच्या बोटीचं माहितीपत्रकामध्ये बोटीचं नाव होतं एन्चांटमेंट ऑफ द सीज. ही मोठी क्रूज बोट ऐनवेळी बदलून मॅजेस्टी ऑफ द सीज ही बोट धोक्याला लावलेली होती. असे अचानक बदल अनेक टूर कंपन्या आपल्या सोयीनुसार करीत असतात. ऐनवेळी मुक्कामाचे हॉटेल बदललेले असते, तर कधी जेवणाचे हॉटेल बदललेले दिसते. इथे तर मोठी महाकाय बोट बदललेली होती. परंतु बोटीवरचे तसेच समुद्रकिनाऱ्यावरचे ठरलेले कार्यक्रम तेच होते. सकाळी लवकर जाग आली. जागी झालो तेव्हा काही क्षण आपण कुठे आहोत असा मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 7 समुद्रपार अमेरिकेच्या दक्षिण टोकाला फ्लोरिडापासून दूर असलेल्या अटलांटिक महासागरातील एका अजस्र बोटीवर आपण प्रवास करीत आहोत ही वस्तुस्थिती मनामध्ये निर्माण झाली तेव्हा शांतपणे उठून प्रातविधी उरकून घेण्यासाठी निघालो. म्हणजे त्या खुरड्यासारख्या बोट रूममधील स्नानगृहात प्रवेशलो. छोटीशी खोली, छोटेसे स्नानघर, 2 छोटेखानी पलंग असा सरंजाम असलेली ती खोली एखाद्या कोंडवाड्याच्या खोलीसारखी वाटत होती. समुद्राला लागून असलेली खोली महाग म्हणून SOTCने या खोल्या आम्हाला दिलेल्या, परंतु आता नाईलाज होता. सकाळी उठल्यावर लगेच चहा लागतो, परंतु आमच्या विंगचा जो कोरियन सेवक आपल्या चेहऱ्याप्रमाणेच बेरकी होता. ऑर्डर घेऊन बराच वेळ झाला, परंतु त्याने काही चहा आणला नाही. बरं, गरम पाणी करायची काही सोय नव्हती. खूप वेळानंतर त्याने 2 कप चहाची किटली स्टेट रूमवर आणून दिली. खोलीच्या बाहेर एक पोस्ट बॉक्ससारखा कप्पा होता. त्यामध्ये बरीचशी पेपर्स टाकलेली असायची. आज बोटीवर अथवा समुद्रकिनारी काय काय कार्यक्रम आहेत हे दर्शवणारी क्रूज कंपास नावाचे ते माहितीपत्रक होते. सकाळचा नाश्ता 11व्या मजल्यावरील विंड जॅमर कॅफेमध्ये घेतला. 11वा डेक म्हणजे आनंदनगरी जणू भासत होते. दिवस रात्र त्या डेकवर जत्रा भरल्यासारखे दृश्य असायचे. या 11व्या डेकवर पोहण्याचा सुंदर तलाव होता. बाजूला पूल बार. त्या बारमध्ये व पुलाच्या सभोवती हातामध्ये पेयपानाची सुंदर चषक हातात धरून बसलेली आंग्ल तरुणी बघून डोळे विस्फारले जात. एका दिशेला हा विशाल विंड जॅमर कॅफे होता, तर आमची मंडळी बहुधा ह्याच कॅफेमध्ये नाश्ता आणि जेवण घेत असत. मागच्या दिशेला स्पोर्ट्स डेक होता. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक होता. आम्ही त्या स्पोर्ट डेकवर फिरून सर्व सोयींचा अदमास घेतला. स्विमिंग पूलच्या दुसऱ्या बाजूस 24 तास उपलब्ध असलेला आईस्क्रीम पार्लर. कधी इच्छा झाली की तिथून मोठा कोन भरून वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खायचा हा सोपा मार्ग होता. एक पिझ्झा कॉर्नर देखील बहुतेक वेळा खुला असायचा. विंड जॅमर कॅफेमध्ये भारतीय उपखंडातील अनेक वेटर होते. मी प्रत्येक वेळेस त्यांच्याशी गप्पाटप्पा करीत असे. या कॅफेमध्ये काय नव्हते. डॉक्टर मोहिते आणि डॉक्टर कर्डिले सरांनी भटक्यांची भूमिका घेऊन कुठल्या भागात कोणता पदार्थ चांगला आहे याची माहिती काढून देत. क्रूजवर ताजे मासे
आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासळीचे डिशेस मिळायचे. या दोघांनी माशांच्या विविध पदार्थांवर मनसोक्त डल्ला मारला. जेवणामध्ये आम्हा भारतीयांना आवडणारे चवीचे अनेक अन्नपदार्थ असतात. मद्य मात्र विकत घ्यावे लागे. आजचा नाश्ता जोरदार झाला. स्टेट रूमवर जाऊन आराम केला. आज दुपारी 12 वाजता आमची बोट नासाव या बेटावर थांबणार होती. त्यापूर्वीच आम्ही लंच उरकून घेतलं. आजचा दुपार आणि रात्री 11:30पर्यंतचा अवधी नासाव बेटावर घालवायचा होता. आता सी पास कार्ड व पासपोर्ट सोबतीला घेऊन बोटीवर बेटावर उतरण्यासाठी सेंट्रमकडे निघालो. बेटावर उतरून तुमच्या सोयीप्रमाणे बेटावर भटकंती करायची होते. नासाव दर्शनाच्या वेगवेगळ्या 15 सहली होत्या. बेटावर वेगवेगळी स्थळे बघणे, समुद्रातील बोटीतून विहार करणे, मिनी बोट ॲडव्हेंचर, सी वर्ल्ड एक्सप्लोरर, चॉकलेट फॅक्टरी टूर, अटलांटिस टूर, नासावचे सुंदर बेट असं वेगवेगळ्या पर्यटन स्थळांनी नटलेलं होतं. नासावच्या या पॅराडाईजवर बेटावर भटकंती करण्याच्या अशा विविध टूर आम्ही बघितल्या. आम्ही नासाव किनाऱ्यावर उतरून एकत्र थांबलो. आमच्या गाईडने तिथे एक मिनी बस आरक्षित केली होती. त्या मिनी बसमधून नासाव शहराची भटकंती सुरू झाली. नासाव हे शहर बहामा देशाची राजधानी असून सुमारे 350 वर्षांपूर्वी या शहराची निर्मिती झाली होती. न्यू प्रॉव्हिडन्स नावाच्या बेटावर हे शहर विकसित झाले. अगदी सुरुवातीला या शहरावर सामुद्री चाच्यांचे वर्चस्व होते. मागे जॅक स्पॅरो या जगप्रसिद्ध नटाचा पायरेट्स ऑफ कॅरिबियन नावाचा हॉलिवूड सिनेमा खूप गाजलेला. मला त्या सिनेमाची आठवण आवर्जून झाली. बहामाचे खरे नाव आहे कॉमनवेल्थ ऑफ दी बहामाज. ल्युकायान बेट समूहातील हा देश अटलांटिक महासागरामध्ये स्थित आहे. यामध्ये 700पेक्षा अधिक लहान मोठी बेटे असून क्युबा देशाच्या उत्तरेला, फ्लोरिडाच्या दक्षिण पूर्व दिशेला ही बेटे विखुरलेली आहेत. अमेरिकेच्या सहलीला निघेपर्यंत मला बहामा देश कुठे वसला आहे याची काहीही कल्पना नव्हती. हा एक देश आहे याची मूळ कल्पना खूप वर्षापूर्वी ऐकलेल्या एका इंग्लिश गीतामुळे मला आलेली. बोनियम नावाचा एक अमेरिकन गायन चमूचे गाणे बहामा बहामा नावाचे जे गीत आम्ही ऐकायचो तेव्हा ते नाव काय असावे याची शंका येत असे. तसेही इंग्लिश गाणे कानाला गोड लागायचे, परंतु त्याचा अर्थ समजत नसे त्या काळी. गाण्याचा मुखडा कसाबसा समजायचा, परंतु त्यातील अंतरा समजणे महाकठीण काम. तेव्हा गाण्याच्या मुखड्यातील बहामा हे देशाचे नाव असेल याची मला कल्पना नव्हती. बहामा देशाची जुजबी माहिती मला विकिपीडियावर वाचायला मिळाली. देशाची एकूण लोकसंख्या 4 लाख, परंतु राजधानी नासावमध्ये बहुसंख्य देशवासी राहतात. त्यामुळे नासाव ही शहर राजधानी म्हणून सर्वच बाबतीत विकसित झाले. सन 1492मध्ये कोलंबसने या बेटावर पहिल्यांदा पाऊल ठेवले आणि तेथे आपले वर्चस्व स्थापित केले. पुढे 10 जुलै 1973 रोजी बहामा स्वतंत्र झाला. बहामा देशातील गुलामगिरीची प्रथा 1834मध्ये संपुष्टात आली आणि तेव्हापासून मुक्त झालेल्या गुलामांसाठी ही स्वर्गभूमी बनली. इंग्लंडची राणी या देशाची प्रमुख असून अमेरिका आणि कॅनडा या देशानंतर बहामाचे प्रतिडोई उत्पन्न बऱ्यापैकी अधिक आहे. उत्पन्नाचा स्रोत मात्र मुख्यतः पर्यटन आणि बेटावरील व्यापार आहे. 17व्या शतकामध्ये या बेटावर सामुद्री चाच्यांचा प्रचंड उपद्रव होता. ब्लॅक पियर्ड नावाचे समुद्री चाचे इथे खूप प्रभावशाली होते. त्यामुळे या देशाला उपहासाने पायरेट्स रिपब्लिक असे नाव पडले. पुढे बहामा बेटे ही ब्रिटिशांची क्राऊन कॉलनी बनली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर या बेटांवर बऱ्याच घडामोडी घडून आल्या. जगप्रसिद्ध गूढ बर्मुडा ट्रायंगल याच प्रदेशात मोडतो. या विशिष्ट समुद्री टापूंवर जहाजे तसेच आकाशात उडणारी विमाने अचानक गायब होतात असे ऐकले होते. बर्मुडा, हार्मोसा, अबाका आयलंड ही बेटे कॅरिबियन टापूमध्ये मोडतात. आम्हाला फक्त नासाव आणि कोकोके या 2 टापूवर भटकायला मिळाले. बहामियन बेटे नॉर्थ अटलांटिक ओशन नावाच्या समुद्रामध्ये विखुरलेले आहेत. नॉर्थ अटलांटिक समुद्र आणि कॅरिबियन समुद्राच्या मध्ये क्युबा देश स्थित असून या क्युबाची अमेरिकेशी असलेली दुश्मनी सर्वज्ञात आहे. बहामा या देशामध्ये जवळपास 700 बेटं आणि 2400 के मोडतात. यापैकी नासाव हे राजधानीचे गजबजलेले बेट आणि बेरीज बेटावरील कोको के या 2 टापूवरील आमची भटकंती संस्मरणीय ठरली.
नासावच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आमची बस थांबली. तसा तो किनारा जवळपास निर्मनुष्य होता. नितळ स्वच्छ निळेशार पाणी, किनाऱ्यावर येऊन लुप्त होणाऱ्या समुद्री लाटा, पांढऱ्या रंगाच्या वाळूने सुशोभित झालेला तो शांत समुद्रकिनारा बघून पाण्यामध्ये विहरावे अशी इच्छा झाली. आम्हाला फक्त 2च तास देण्यात आलेले, त्यामुळे सोबतचा गाईड घाई करत होता. तरीही आम्ही पादत्राणे काढून नॉर्थ अटलांटिक समुद्रामध्ये सौम्य जलक्रीडा केली. किनाऱ्यावरील एका टपरीवर चहाचा स्वाद घेतला. बाजूलाच एक आंब्याचे झाड दिसले. झाडाखाली एक पाडाचा आंबा पडलेला होता. तो मी नकळत उचलला. तसे नासाव शहरातील रस्त्याच्या कडेला व घरांच्या अंगणामध्ये फळांनी लगडलेली अनेक झाडे नजरेस पडत होती. मला आंब्याची प्रचंड आवड आहे. मागचा पुढचा विचार न करता तो पाडाचा आंबा दाताने फोडला. आपल्याकडील गावरान आंब्याची चव होती त्याला. मला माझ्या शेतातील आंबराईची आठवण झाली. नांदुशाच्या शिवारामध्ये 15 वर्षापूर्वी मी आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. केशर, दशहरी, गावरान अशा 3-4 जातीच्या आंब्याची झाडे आता खूप मोठी झाली आहेत. एप्रिल-मेमध्ये पाडाला येणारा केशर तसा फारसा लागत नाही. एखाद्या वर्षी लागलाच तर आजूबाजूचे लोक आंबे चोरून नेतात. परंतु उरलेले आंबे आप्तमित्रांना वाटून देण्यामध्ये जो आनंद लाभतो त्याला तोड नसते. आंबे हे चोरून खायचे असतात असा अलिखित नियम खेड्यातून आढळतो. लहानपणी आम्ही एखाद्याच्या शेतातील आंबे चोरून आमच्या शेतात खड्डे करून ते पिकवायला घालायचो. या खड्ड्याची ओळख पटावी म्हणून विशिष्ट प्रकारची खूण ठेवायचो. 8-10 दिवसांनी शेतावर जाऊन खड्ड्यामध्ये पिकलेले आंबे काढून मनसोक्त खायचे, हा आमचा शिरस्ता होता. नासावच्या रस्त्यावर दिसणारी आंब्याची झाडे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होते. बस थांबून त्या कैरी हस्तगत कराव्या का अशी अनावर इच्छा होत होती. नासावच्या बे स्ट्रीटवरून आमची बस धावत होती. 1-2 ठिकाणी थांबून आम्ही परफ्यूमची, बिअरची दुकाने धुंडाळली. एका प्रभागामध्ये नासाव बेटावरील सुप्रसिद्ध सप्ततारांकित अटलांटिस हॉटेल नजरेस पडले. दुबई नगरीमध्ये असेच एक अटलांटिस हॉटेल आहे. या हॉटेलची भव्य वास्तू बघून एखाद्या राजाचा राजवाडा असावा अशी मनात कल्पना येते. या महागड्या हॉटेलमध्ये मायकेल जॅक्सन राहायला येत असे आमच्या गाईडने सांगितले. त्या हॉटेलच्या एका सूटचे भाडे ऐकून भोवळ येते. नासाव हे शहर अमेरिकेपासून बरेच जवळ असल्यामुळे येथे अमेरिकन पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मियामी या फ्लोरिडा राज्यातील शहरापासून केवळ 290 किलोमीटर दूर अंतरावर नासाव आहे. मधल्या काळात क्युबा देशाचे पर्यटन अमेरिकेने बंद केले. त्यामुळे बहामा, नासाव येथील पर्यटनाला चालना मिळाली. पॅराडाईज बेटावरील अटलांटिस रिसॉर्टवर जवळपास 6,000 बहामी नौकर कामाला जुंपलेले आहेत. या रिसॉर्टवर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. ईस्ट बे स्ट्रीटवरून जात असताना अटलांटिस रिसॉर्ट दुरूनच बघायला मिळाला. या रिसॉर्टमध्ये 3,805 खोल्या आहेत हे ऐकून मला लॉस वेगासच्या वेगवेगळ्या हॉटेल्सची आठवण झाली. हजारो खोल्यांची प्रचंड मोठी हॉटेल्स लॉस वेगासच्या स्ट्रीटवर बघायला मिळतात. 1-2 हॉटेलमधून मी मुक्कामालाही राहिलेलो आहे. अटलांटिसचा विशाल देखावा बघून रिसॉर्टजवळ जाऊन बघावे अशी मनामध्ये माझ्या इच्छा झाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मालकी या रिसॉर्टवर होती हे वाचण्यात आले. या रिसॉर्टचा भाग असलेला रॉयल टॉवर आणि त्यावरील ब्रिज सूट्स जगातील अत्यंत महागडे आहेत, ही माहिती आम्हाला गाईडने दिली. 2 टावरला जोडणाऱ्या या पुलावर सुंदर राजेशाही थाटाचे स्वीट निर्माण करण्यात आले. त्याच स्वीटमध्ये मायकेल जॅक्सन निवासाला होता म्हणे. 1 दिवसाचे $25,000 इतके भाडे त्या ब्रिज स्वीटचे आहे. म्हणजे आपल्या भारतीय रुपयातून जवळपास 18 लाख रुपयांचे होते. म्हणजे एवढ्या पैशामध्ये छोटंसं घर बांधून तयार होते राव. अटलांटिस नजरेआड गेले आणि ते बे स्ट्रीटवर आमची बस पुन्हा धावू लागली. आमची नासाव शहर दर्शन बस मुळात या बेटाला वेढणाऱ्या किनाऱ्यावरील सुंदर रस्त्याने धावत होती. पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारा हा प्रवास आता संपत आलेला होता. या रस्त्याने फिरत असताना मध्ये काही थांबे घेऊन मिडटाऊन आणि 2-3 मार्केट प्लेसेस पायी चालत जाऊन नजरेखाली आम्ही घातले. सियॉन कॉनरी या नटाने 7 बॉन्डपटामध्ये काम केलेले आहे. हा नासावचा रहिवासी होता. ही पूरक माहिती गाईडने दिली. आता आम्ही पुन्हा बोटीच्या धक्क्यावर पोहोचलो. पासपोर्ट, सेल कार्ड बघून बोटीमध्ये प्रवेश घेतला. रात्री 11 वाजता आमची बोट सुटणार होती. बोटीवरील शहरामध्ये आता आमची भटकंती सुरू झाली.